So what's happening guys, my name is Anish and you're watching the Explorer and Gaming. तर मित्रांनो आज आपली दुसऱ्यांदा जर्नी होणार आहे ट्रान्स हार्बर लाईन मध्ये. सेमच रूट आहे पण ऑपोजिट. तर आज आम्ही जर्नी करणार आहे 99240 नेरूळ ठाणे सिमेंस लो लोकल ट्रेन मध्ये. इतर दिवशी फ्रिक्वेन्सीच्या बद्दल बोललं गेलं तर मंडे टू संडे चालते आणि दर दिवशी निघते नेरूळच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून आणि पोहोचवते ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 किंवा 10 वर. टोटल नंबर ऑफ हॉल्स आपले असणार आहे 8. टोटल डिस्टन्स 21 किलोमीटर. टोटल टाइम 30 मिनिट्स. तर आता मी तुम्हाला भेटीन थेट सीधा ठाणे रेल्वे स्टेशनला. मित्रांनो फिलहाल तो पोहोचले नेरूळला आणि मी माझ्या ट्रेनमध्येच आहे. आता ही थोड्याच वेळात ती 2:50 ट्रेन सुटेल नेरूळवरून ठाणे जायला. मग मी तुम्हाला आता या ट्रेनचं डिपार्चर दाखवतो आणि इंटिरियर. मित्रांनो फिलहाल तर माझं शूट झालेलं आहे कम्प्लीट. अजून एक मला शूट करायचं आहे. मी फिलहाल आहे नेरूळला. मला अजून एक शूट करायचं आहे, तो पण चालू झालं नेरूळ ठाणे लोकल ट्रेनचं शूट. म्हणजे मी आता केलं ठाणे नेरूळचं शूट आणि आता परत नेरूळ ठाण्याचं करणार आहे. वा बाई वा, कंटेंट ही कंटेंट भाई, कंटेंट ही कंटेंट. सेकंड ब्लॉक ऑफ ट्रान्स हार्बर. मित्रांनो इंटिरियरवरती हँडल, पंखे, लगेज स्पेस, एमर्जन्सी चेन पूल, पंख्याचे बटन्स आणि विंडो बंद करायचं सिस्टम, दरवाजा बंद करायचा. परत इथे एक हँडल आणि असं काहीतरी इंटिरियर. पाण्याची बॉटल घ्यायला आलो आहे. मला पाण्याची बॉटल हवी आहे. पाण्याची बॉटलच संपली आहे. बघायला लागेल इथे आसपास आहे की नाही. पट्टो इथे भेटेल मला. हा समोर बघा आहे पट्टो. मित्रांनो माझं सेकंड शूट करतोय चालू, म्हणून मी आता तुम्हाला सीधा भेटीन ठाणे रेल्वे स्टेशनला. बघा मित्रांनो समोर आलेली आहे ठाणे लोकल. आता हिच्या पाठोपाठ आम्ही सुटणार. मित्रांनो आपले हॉल्स असणार आहे जुईनगर, तुर्बे, कोपर, खैयाणे, घनसोली, रबाळेनंतर दिगागाव आणि लास्टली ठाणे. मित्रांनो गाडी सुटणार आहे 3 वाजता. मी चुकून 2:50 बोललो, पण गाडी सुटणार आहे 3 वाजता. मित्रांनो इथे कोणच नाही म्हणून झोपून घेऊया चांगल्यापैकी. ट्रेन सुटल्यावर भेटतो कारण की अजून 12 मिनिटं आहे ट्रेनला सुटायला. मित्रांनो समोर उभी आहे उरण लोकल. अगर तुम्हाला उरण लाईनमध्ये पण जर्नी हवी आहे तर प्लीज माझे 210 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. मी नक्कीच उरण लाईनमध्ये जर्नी बनवेन. खरं सांगून आता मला खूप जास्त झोप आली आहे. म्हणून मी नेरूळनंतर तुम्हाला दाखवीन तुर्बेनंतर कोपर खरियाणे, नंतर घनसोळी नंतर दिगागाव नंतर ठाणे. मी 2 स्टेशन स्किप करणार, दिवा ऐरोली आणि कुठला तो एक जुईनगर. मी ट्रेनचा फोटो काढायला इथे एवढं पुढे आलो. चला 2 मिनिटात गाडी निघणार आहे. तर मित्रांनो आम्ही निघालो नेरूळ रेल्वे स्टेशनवरून. फिलहाल तर हे बघा निघालो नेरूळ रेल्वे स्टेशनवरून. ऑन टाईम आहे आपली ट्रेन, ऑन टाईम. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 3 वाजताची हार्बर लाईनवरून ठाण्याला जाणारी 12 डब्यांची खूप टायमाला तर नवी मुंबईला आलोय. ते बघा सगळे ते बोर्ड्स लावले आहेत. निघालो फायनली. खूप टायमाला ते एक तर नवी मुंबईला आलोय आणि ते पण मी 10 मिनिटांमध्ये थांबलो बरोबर. 58 मिनिटांची हार्बर लाईनवर पनवेलला जाणारी निघालो नेरूळ. पुढील स्टेशन जुईनगर, अगला स्टेशन जुईनगर, नेक्स्ट स्टेशन जुईनगर. पण मी दाखवणार आहे सीधा तुर्बे. मी सीधा दाखवणार आहे तुर्बे. आय एम शोईंग तुर्बे.
केवढा मोठा टॉवर आहे. मित्रांनो हे जे लाईन बघताय ते वाशीचे ट्रॅक्स आणि जे आम्ही आहे ते आहे नेरूळचे ट्रॅक्स आणि जे वाशीचे ट्रॅक्स आहेत ते इथे येतील तुर्बे रेल्वे स्टेशनच्या नंतर. फिलहाल आम्ही अराईव्ह करत आहे तुर्बेला. अरायव्हिंग ॲट तुर्बे. आता जे वाशीचे ट्रॅक्स आहे ते आपल्या ट्रॅक्समध्ये येणार. डिपार्ट फ्रॉम तुर्बे. थोड्याच वेळात अराईव्ह करू कोपर करियाणेला. आणि हे बघा समोर रोड आहे. मित्रांनो मध्येच आम्हाला थांबवलं गेलं आहे कारण की समोरून येत आहे पनवेल स्लो लोकल आहे बघा आली, त्यासाठी आम्हाला थांबवलेलं कोपर करियाणेच्या आउटरला. स्पीडमध्ये येत आहे. मित्रांनो अरायव्हिंग आहे, पोचलो आहे कोपर करियाणेला. आणि एक मोठा कर्व आहे कोपर करियाणेच्या टायमाला. जर तुम्ही आले असाल तर कोपर करियाणा तर तुम्हाला माहिती असेल. आणि अजून एक लोकल आलेली आहे ट्रान्स हार्बर लाईनला. बॅक टू बॅक लोकल अराईव्ह करत आहे कोपर करियाणेला. ती लोकल बघूया जरा कुठली आहे बरं. वाटतं वाशी असेल. नाही पनवेलच आहे, पनवेल लोकलच आहे. ते बघा परत एकदा पनवेल लोकल आलेली आहे. बघा पनवेल लोकल. ती लोकल अराईव्ह केली आणि आम्ही डिपार्ट. समोरची पण लोकल सुटलेली आहे, समोरची पनवेल लोकल. आणि आम्ही पण. कोण कोण आहे कोपर करियाणेचे बरं कॉमेंट करा बरं. हॅशटॅग कोपर करियाणे. उद्याचा दिवस पूर्ण आराम करीन आणि मम्मी नंतर हा व्लॉग एडिट करीन. म्हणजे तिन्ही व्लॉग्स लेट येणार आहे. मतलब की हा ठाणे नेरूळ व्लॉग येऊ शकतो वेडनेसडेच्या आसपास. हा वाला व्लॉग येऊ शकतो संडेच्या आसपास. आणि शूट डेचा व्लॉग लेट येईल वाटतं थोडा. बाय द वे अरायव्हिंग ॲट घनसोळी. आता पडला असता फोन. सुटली पण गाडी 5
मिनटं पण नाही थांबली बरोबर. आणि हे बघा समोर वाशी लोकल आणि परत एकदा फोन पडता पडता वाचला. समोर 3:14ची वाशीचा बोर्ड लावलाय आणि आता टाइम झालाय 3:17. बघा आली वाशी लोकल. तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की मी आज आधी उद्यापर्यंत एडिटिंग नाही करणार. एडिटिंग शब्द बोलणार पण नाही मी आता अर्धा व्लॉग एडिट पण केला. बाय द वे अराईव्ह करत आहे रबाळे रेल्वे स्टेशनला, नाही सॉरी ऐरोली रेल्वे स्टेशनला. मी चुकून मगाशी रबाळे बोलायचं होतं, मी चुकून ऐरोली बोललो. तर आता आम्ही अराईव्ह करत आहे दिवा ऐरोलीला. हे बघा मला बोलायचं होतं रबाळेला मला नाही दाखवायचं आहे, पण मी चुकून बोललो दिवा ऐरोली मला नाही दाखवायची, सॉरी. बघा मित्रांनो तिथे लिहिलं आहे ऐरावली. हे काय आहे? ऐरावली लिहिलं आहे तिथे. डिपार्ट फ्रॉम ऐरोली, नाही सॉरी डिपार्ट फ्रॉम दिवा ऐरोली, नाही सॉरी डिपार्ट फ्रॉम ऐरावली. चुकून लिहिलं आहे वाटतं ऐरावली, कारण की रिअल स्टेशन आहे. स्टेशनचं नाव आहे रिअल ऐरोली किंवा दिवा ऐरोली. आधी या स्टेशनचं नाव दिवा ऐरोली होतं, आता ऐरोली पडलं आहे. पण स्टेशनमध्ये एक असा बोर्ड आहे त्याला स्टेशनचा नेम चेंज नाही केला. माझी GB स्टोरेज सगळा रॅम सगळा फुल होणार आहे आज. अरायव्हिंग ॲट न्यूली इंट्रोड्यूस्ड दिगागाव रेल्वे स्टेशन. त्याच्यानंतर आपला लास्ट स्टॉप आहे तो म्हणजे नेरूळ, नाही सॉरी ठाणे. चुकून नेरूळ बोललो, ठाणे आहे. आणि समोरून येत आहे पनवेल लोकल. की 3दा पनवेल लोकल आहे, एक पण वाशी किंवा नेरूळ लोकल नाही गेली. सगळे पनवेल लोकल आहे सगळे. हे बघा पनवेल लोकल. डिपार्ट फ्रॉम दिगागाव नाही झालो डिपार्ट, सॉरी. डिपार्ट फ्रॉम दिगागाव. आता कळतच नाही की कुठली ट्रेन डिपार्ट झाली आहे तुम्हाला. असे आपली पण झाली आहे, समोरची पण झाली आहे. दिगागाव. हे बघा पारसिक टनलचे जे ट्रॅक्स आहे ना 2 आहे बघा, दोन्ही आलेले. बाकी कलवा मुंब्राचे 4 ट्रॅक्स बाकी आहे, पण हा पारसिक टनलचे आलेले आहे.
समोर सेंट्रल रेल्वेचे मुंबई लोकल. तर मित्रांनो अराईव्ह करत आहे ठाणे रेल्वे स्टेशनला आणि आम्ही इथे अराईव्ह करत आहे 3 मिनिट्स डिले आणि समोर गर्दी बघा सगळ्या डब्यात फर्स्ट क्लासला पण. And if you enjoyed this vlog, like it and share to your all rail friends and subscribe for more train vlogs and express train vlogs. Thanks for watching.